नवरात्र महोत्सवाच्या घटस्थापनेच्या शुभदिनी आज या ठिकाणी दक्षिणी देवींच्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे आज हा कार्यक्रम या संस्थांचे प्रमुख आमचे माऊली व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राजनजी मुखरे साहेब, आमचे सहकारी माझे आमदार ओमप्रकाश कोकर्णाजी, बटोली रायमा, संजय पाटील, आपल्या पंढरपूर संस्थानचे प्रमुख मनोज लोहिया, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ओंकारनाथ भगवानचे सर्व भक्तगण, गावचे सरपंच, माजी सरपंच आणि उपस्थित भाविक भक्तगण, मला अतिशय मनापासून आनंद आहे आजच्या घटस्थापनेच्या शुभदिनी इथे मला उपस्थित राहता आलं आणि दक्षिणी देवीचं या ठिकाणी दर्शन पूजन करता आलं आणि माऊली त्याचं या ठिकाणी ध्वज 50 फूट उंचीचा ध्वज याचंही आज या ठिकाणी उद्घाटन झालं. याचा तुम्हा सर्वांनाही आनंद आहे आणि मलाही आनंद. ओंकारनाथ भगवानची आपल्या सर्वांवर कृपा आहे की त्यांच्या कृपेमुळे माऊली सगळं उभं राहतं. आम्हाला काही प्रेरणा मिळाली असेल तर ती प्रेरणा ओंकारनाथ भगवानचीच आहे. पण राजनजी मला एक नम्रपणाने सांगितलं पाहिजे. कोकर्णाजी परवा म्हणत होते माऊलीची व्यवस्था इथे ठेवलेली आहे, ती व्यवस्था इतर ठिकाणी कोकर्णाजी पाहायला पाहिजे. तर पहा ना, सगळ्यांचा सत्कार करत असताना म्हणजे त्यांच्या घरी मुलाचं किंवा मुलीच्या लग्नामध्ये जसं तो करतात तसं प्रत्येक भक्ताचा या ठिकाणी ते सत्कार करतात. अतिशय सुंदर अशी आमचे कोकर्णाजी असो, आम्ही असो, राजासाहेब या भागामध्ये गेलो की आवर्जून माऊलीकडे जेवण गेलं. कोकर्णाजी म्हणतात की अशा प्रकारचं जेवण मिळत नाही. त्याच्यामध्ये भक्ती आहे. 5 स्टार हॉटेल मधले जेवण बरोबर लागत नाही, पण भंडाऱ्यामधलं जेवण आपल्याला चांगलं लागतं, कारण त्यामध्ये भक्तिभाव असतो. त्या ठिकाणी कीर्तन झालेले असते, प्रवचन झालेले असते, हरिनामाचा गजर झालेला असतो, त्यातून त्या प्रसादामध्ये गोडी येते. आम्ही काही लहान मोठी आम्ही सेवा केली, त्याचा खूप उल्लेख झाला. मला एक गोष्ट आणखीन एक सांगितली पाहिजे राजन साहेब. मी पहिल्यांदा जो दक्षिणी देवीला आलो त्यांचे मोठे जाय असं होते. मला बऱ्याच ठिकाणी मला आरणची देवीचं फार मला माहिती नव्हती, इथेही आज घेऊन गेला. मला सगळ्या ठिकाणचे दर्शन बंडूच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे मला मिळाले आणि तो नेहमी आपल्या सर्वांना माहीत आहे की बंडू अतिशय भाग्यवान आहे की देवाच्या सानिध्यात राहिलेला आहे, देवाचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि बंडू त्याच्या वयाच्या मानानं खूप धार्मिक आणि भक्तिवान आहे. मी परवा एक कल्पना मांडली, कोकणा साहेब तुम्ही नव्हता द्यायची. माऊलीने इथं खूप मोठी व्यवस्था निर्माण केली. धर्मशाळा रूम्स आहेत, राहायची व्यवस्था आहे. मी यांना सांगितले की तुम्ही वेधशाळा सुरू करा.
आजकाल तुम्हाला राजन साहेब मंदिरं खूप झाले पण पुजारी सापडत नाही. पूर्वीसारखे राहिले नाही ना. मी काय म्हणतो की आपण एखादी वेधशाळा सुरू करू, ज्या ठिकाणी आपल्याला आळंदीला जसं लहान लहान मुलाला धार्मिक विधीचं शिक्षण दिलं जातं, तशा प्रकारचं शिक्षण देण्याची व्यवस्था 25 मुलापासून सुरू करू, हरकत नाही तुम्हाला माहिती. आणि मी मागच्या वेळेसही सांगितलं बावलीला, तुम्ही जर हे सुरू कराल तर मी सुरुवातीला तुम्हाला 2 लाख रुपये देतो त्या कामासाठी. बाळूची आपली चर्चा झाली आणि आपण लवकरात लवकर ते जर हाती घेतलं तर इथे काय एवढी मोठी व्यवस्था असल्यानंतर राजन साहेब रोज इथं काही ना काही हालचाल असली पाहिजे, रोज थोडंसं अन्नदान असलं पाहिजे, तर याची शोभा राहते तुम्हाला. नाहीतर बांधकाम खूप आहे, मोठा वाडा आहे, पण घरी जेवायला कोणी दोन लोकांना आपण जेवण घालत नाही तर त्या वाड्याला कधी शोभा नसते. मी तुम्हाला आता पहा ना, देवाचे संस्थान जेवढे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान आहे. हे माऊली करतात, तुम्हाला माहीत नाही, पण थोडंसं रिमोट प्लेस आहे म्हणून आपण जर वेधशाळा सुरू केली माऊली, एक तर भक्त लोक येतील आणि आपल्याला नेहमीसाठी इथं हालचाल राहील आणि तुम्हालाही थोडंसं अजून चांगली करमणूक होईल, आधार होईल तुम्हाला. म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. मी जास्त काय तर बोलत नाही. मला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आपल्या जीवनामध्ये दक्षिणी देवीच्या कृपेनं, ओंकारनाथ भगवानच्या कृपेनं सुख शांती समाधान मिळावं आणि आपली भरभराट व्हावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.